नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सारंग देवरे. आज आपण ऐकूयात रोबोटिक नी आणि त्याच्याशी संबंधित काही शंका, कुशंका किंवा प्रश्न जे सर्वसाधारणपणे दैनंदिन ओपीडीमध्ये आम्हाला बरेचसे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक विचारतात. सर्वसाधारणपणे पहिला प्रश्नापासून सुरू करूयात. डॉक्टर, खरंच आमच्या रुग्णाला नी रिप्लेसमेंटची गरज आहे का? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो पूर्ण डिस्कशनमध्ये. सर्वसाधारणपणे हातात जेव्हा आमचे इतर पर्याय असतात, डॉक्टर तुम्ही व्यायाम करून बघा, तुम्ही वजन कमी करून बघा, तुम्ही तुमची बोन क्वालिटी इम्प्रूव्ह करून बघा, तुम्ही तुमची मसल स्ट्रेंथ वाढवून बघा. सर्वसाधारणपणे ज्या गोष्टींनी त्रास होतो, जिना चढणे, मांडी घालणे, उखड बसणे, वज्रासनात बसणे, पद्मासनात बसणे, शक्यतो ह्या गोष्टी टाळा. वजन कमी करा, शुगर प्रमाणात ठेवा आणि दाखवलेल्या तुम्हाला दिलेल्या गोळ्या औषधी घ्या. तेवढं करूनही जर तुम्हाला फरक पडलेला नाहीये, किंबहुना त्रास वाढला आहे, अशा परिस्थितीमध्ये बेसिकली तुम्हाला गुडघ्यात काही इंजेक्शन्स घेता येतात. अगदीच फार मर्यादित जागेपुरती हा आर्थरायटिस रेस्ट्रिक्टेड असेल तर हाय टिबियल ऑस्टिओटॉमी सुद्धा एक प्रकारचं एक छोटेखानी ऑपरेशन असतं, ज्याच्याने हे मोठं ऑपरेशन टाळू शकतं. आतमध्ये जर ते सॉफ्ट टिश्यू इंजुरीज असतील, क्रुशिएट्स, कोलॅटरल, मेनिस्कस, ते रिपेअर होण्यासारखं असेल, पेशंटचं वय साधारणपणे 50-55, अगदीच फिट पेशंटचं 60 वर्षापेक्षा कमी असेल, ते असे काही काही ऑप्शन्स असतात ज्या सर्जनच्या आर्माटेरियममध्ये असतात. त्यापैकी जर आम्हाला असं वाटलं की याच्यापैकी कुठल्याही पद्धतीने आम्ही रुग्णाला बरं करू शकतो, तो निश्चित तो पर्याय पहिले रुग्णाला दिला जातो. When the patient is finished with all the options, he is still not benefited, or rather the benefits are not meeting his expectations for his activities of daily living, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नी रिप्लेसमेंटचा सल्ला दिला जातो. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, डॉक्टर नी रिप्लेसमेंट करायची आहे, मग आम्ही एका गुडघ्याची करायची का दोन्ही गुडघ्यांची करायची? हा ज्याचा त्याचा पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स आणि सल्ला राहील. काही काही रुग्णांचे एक नी खरोखर दुसऱ्या गुडघ्यापेक्षा बराच जास्त झिजलेला असतो. बऱ्याचशा रुग्णांच्या समप्रमाणात झिजलेला असतो. सुरुवात एका गुडघ्यापासून होते, दुसरा गुडघा त्रास वाढत जातो. मग पेशंट सांगतात नाही पहिले हा करा तो करा. तर याच्यात बरेचसे फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात की बेसिकली पेशंटचं आपण एक नी करायचं आहे का दोन्ही नी करायचे आहेत, सायमल्टेनियसली करायचे आहेत का मागे पुढे करायचे आहेत. याच्यासाठी तुम्हाला माझे अगोदरचे व्हिडिओज सविस्तरपणे ऐकता येतील, बघता येतील, जेणेकरून तुम्हाला हा निर्णय घेता येईल की तुमच्या पेशंटला कुठला गुडघा करायचा. तिसरा प्रश्न समोर येतो की डॉक्टर आम्ही कन्व्हेन्शनल मेथडने नी रिप्लेसमेंट करायची का रोबोटिकने करायची? आता आजच्या परिस्थितीत बेसिकली जे कॉम्प्लेक्स सिनारिओ असतात, कॉम्प्लेक्स पेशंट्स, कॉम्प्लेक्स इंजुरीज, कॉम्प्लेक्स अॅनाटॉमी, अशा सिच्युएशन्समध्ये रोबोटची प्रचंड मदत होते. तिसरं, एक दैनंदिन जो खूप अत्यंत निष्णात आणि अनुभवी सर्जन असतो, तो सुद्धा तुम्हाला आजकाल रोबोटने केल्याने तुम्हाला अजून चांगल्या दर्जाची आपण फायनल आउटकम देऊ शकतो, हे सुद्धा मान्य करेल. तर ज्या ठिकाणी रोबोटची सुविधा उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी सर्जन तुम्हाला निश्चितच अजून चांगली दर्जेदार फायनल आउटकम देऊ शकेल आणि कॉस्टिंगमध्ये जर पेशंटला विन विन सिच्युएशन सारखा ऑप्शन असेल, तर तुम्ही निश्चित रोबोटचा विचार केला पाहिजे. हा झाला तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न, डॉक्टर कन्व्हेन्शनल सर्जरी आणि रोबोटिक सर्जरीचा पोस्ट सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये काही फरक असतो का? निश्चित थोडा फरक राहतो, कारण कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये सॉफ्ट टिश्यू डिसेक्शन जास्त राहील, रोबोटिक सर्जरीमध्ये रिलेटिव्हली कमी राहील. त्यामुळे रिहॅब चांगला राहतो रोबोटिक सर्जरीमध्ये, रिलेटिव्हली पेन कमी राहील आणि विदिन 3 days वी एक्सपेक्ट 90 degrees ऑफ नी बेंडिंग आफ्टर द सर्जरी. तर त्यामुळे एक हा पर्सनलाइज पर्याय आहे. पेशंटचं पेन ॲप्रिशिएशन किती चांगलं आहे, पेशंट किती चांगलं फिजिओथेरपीला कॉपरेट करतोय, त्यांचं वजन किती आहे, एक गुडघा केलाय दोन्ही केलेले आहेत, रेसिप्रोकेशनसाठी पेशंटची मानसिक स्थिती किती भक्कम आहे आणि त्यांना तेवढं सपोर्टिंग हॉस्पिटल स्टाफ, सपोर्टिंग फिजिओथेरपिस्ट, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलेले रिलेटिव्स, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या फायनल आउटकममध्ये ऑल ऑफ देम कॉन्ट्रीब्यूट ईच अँड एव्हरी फॅशन. फक्त चांगला सर्जन, चांगला इम्प्लांट, चांगला रोबोट, दे विल ब्रिंग अप टू सम एस्टॅब्लिश्ड ऑर डेफिनेटिव्ह मोड ऑफ रिझल्ट्स. पण अजून जर आपल्याला त्याच्यापेक्षा A+, असे जर रिझल्ट्स हवे असतील, तर तुम्हाला चांगला मोटिवेटेड पेशंट, मोटिवेटेड फिजिओथेरपिस्ट, मोटिवेटेड रिलेटिव्स आणि एक बेस्ट आफ्टर केअर, ह्या सगळ्या गोष्टी विल टेक यू अँड मोर हायर लेवल ऑफ ॲप्रिशिएशन ऑफ गुड रिझल्ट्स. पुढचे प्रश्न आपण पुढच्या भागात ऐकूया. थँक्यू.